रामकृष्ण हरी. आम्ही निघालो आहोत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला. तर एकादशीच्या आदल्या रात्री आम्ही बसने प्रवास करणार आहोत. तर मी आणि माझ्या तिघी बहिणी, सिद्धेश आणि माझ्या बहिणीची एक मुलगी आरोही, असे आम्ही 6 जण पंढरपूरला निघालो आहोत. तर जे लोकलमध्ये भजनी मंडळ असतात त्यांच्या ग्रुपमध्ये आम्ही म्हणजे त्यांच्या ग्रुपसोबत आम्ही पंढरपूरला जात आहोत. तर माझ्या घराच्या बाहेर पण वर पांडुरंगाची अशी मूर्ती लावलेली आहे. तर बाहेर सगळ्यांना बाय वगैरे करून झालेलं आहे आणि बसचं पण टायमिंग झालेलंच होतं. तर काही लोक सोडायला आले आणि आम्ही बाकीचे सगळे सोबत गेलो. तर हा हायवेचा रस्ता आहे आणि खूप मस्त असं पहिल्यांदाच मी एवढं स्वच्छ, आणि पावसामुळे ॲक्च्युली हा रोड अगदी स्वच्छ दिसत आहे आणि हायवे असे पण साफच असतात आणि लाईट वगैरे पण खूपच बघून असं छान वाटत होतं. तर बसमध्ये बसल्यानंतर थोड्या वेळाने भजनं वगैरे सुरू झाले होते. तर भजनाचा आनंद घेत पूर्ण हा रस्ता जो आहे तो आम्ही पार केला. तर ज्यांना नाचण्याची हौस असते ते कुठेही नाचूनच घेतात. तर रात्री आम्ही 10-10:30ला निघालो होतो आणि पंढरपूरमध्ये आम्ही सकाळी 10:30 ते 11 पोचलो होतो. तर मध्ये 2 वेळा आम्ही थांबलो पण होतो नाश्ता वगैरे करायला. तर इथे आम्ही थोडा वेळ थांबलो, चहा घेतला आणि बसमध्येच नाश्त्याची सोय केलेली होती उपवासाची. तर ते झाल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो पुढे. तर बस आमची प्रायव्हेट बस होती म्हणून खूप लांब अशी थांबवावी लागली. त्यानंतर मठामध्ये गेलो. मग मठामध्ये सामान वगैरे सर्व ठेवून चंद्रभागेच्या काठी आलो, आंघोळ वगैरे केली आणि या बाजूला इस्कॉन टेम्पल आहे. म्हणजे इस्कॉन टेम्पलच्या म्हणजे इस्कॉन टेम्पलच्या साईडलाच मठ होतं. तर म्हणून मग तिथे आंघोळ वगैरे करून बोटीने आम्ही मंदिराच्या साईडला गेलो. तर चंद्रभागेच्या या साईडला आम्ही उतरलो होतो आणि त्या बाजूला देवळात जाण्यासाठी बोट केली होती. भरपूर आणि प्रचंड अशी गर्दी होती. तर आम्ही फक्त मुखदर्शन केलो, कारण गाभाऱ्यामध्ये जाण्या एवढी गर्दी तर भरपूर होती, तर ते शक्यच नव्हतं. पण मुखदर्शन पण खूप छान झाले आमचे आणि त्यानंतर फोटोशूट वगैरे झाला थोडा, जेवढे लोक होते तेवढे सगळ्यांच्या सोबत, आणि परत आम्ही निघालो दर्शन झाल्यानंतर. तर खूप म्हणजे खूप भरपूर गर्दी होती. पण तरीही, आणि विशेष म्हणजे एकादशीच्या दिवशी खूपच क्वचित असं झालं असेल का पाऊस पडला असेल, पण सहसा पाऊस पडतच नाही. पंढरपूरमध्ये तर अजिबातच पाऊस पडत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी. तर ही पांडुरंगाचीच कृपा असते का त्याच्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून. आणि आम्ही इथे काहीतरी फोटो पण काढत होतो आणि कसलं तरी डिस्कशन सुरू होतं, काहीतरी बघायचं होतं ते. तर शॉपिंग वगैरे पण केली इथे आम्ही आणि शेवटी मी दाखवेलच तुम्हाला काय शॉपिंग केली ती. तर इथे आम्ही पुन्हा परत जायला निघालो दर्शन घेतल्यानंतर, आणि 7 वाजेच्या नंतर बोट पण बंद होऊन गेली होती. तर मग खूप मस्त असं लाईटिंग वगैरे, नदी, असं छान व्ह्यू होता. पण
तेवढेच आम्ही थकून पण गेलो होतो, कारण पूर्ण नदी जो पूल आहे तो पूर्ण पार करून गेलो आणि रात्री अशी झोप लागली का काही कळालंच नाही कधी झोप लागली आणि सकाळी पहाटे पण लवकरच जाग आली. तर हा दुसरा दिवस आहे आणि भजन कीर्तन वगैरे इथे सुरू आहे. तर हे झाल्यानंतर बाजूलाच स्वयंपाक पण सुरू होतं. तर भजनं झाल्यानंतर जेवण वगैरे केला, म्हणजे उपवास सोडला आणि परत आम्ही निघालो. तर खूप जास्त मोठी व्हिडिओ केलेली नाही आहे, कारण चार्जिंग करता पण मोबाईल कुठे जागा नव्हती तेवढी आणि रेंज पण नव्हतं तिथे आणि एवढ्या गर्दीमध्ये मोबाईल नेणं पण तेवढं शक्य नव्हतं. म्हणजे भीती वाटत होती कुठे मोबाईल चोरी वगैरे जायची. तसं झालेलं नव्हतंच, पण तरी पण मोबाईल तेवढा थोडंसं शूट केलं आहे. तर ही आहे सानिका कणसे, जी लोकलमध्ये खूप फेमस भजन करणारी आहे. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी तुम्हाला दाखवते आता काय विकत घेतलं ते. तर हे जे घेतलं आहे ते थोडंसं महाग वाटलं, पण तरी पण तिथे जे विकणारे त्या दिवशी असतात त्यांना काहीतरी विचार करूनच ते लोक त्यांचा धंदा करायला बसतात तिथे विकण्याकरता. तर महाग पडलं तरी अशा गोष्टी आपल्याला नंतर लक्षात पण राहतात का आपण ह्या दिवशी इथे गेलो होतो आणि ही वस्तू तिथून आणली आहे ती. तर हे वारकरी असं यांचं सेट आहे. तर एक वीणा घेतलेले आहे, त्यानंतर एकाच्या हातात मृदुंग आहे, एक टाळकरी आहे आणि एक वारकरी तुळस घेऊन डोक्यावर तुळस घेऊन आहे. तर हे छान वाटलं आणि मला घ्यायचंच होतं आणि नेमकं दिसलं पण ते. तर हे असं छान सेट भेटला. तर हे मी माझ्या घरामध्ये कुठे लावणार आहे ते पण मी पुढच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये दाखवेलच. त्याचबरोबर मी अजूनही काहीतरी घेतलं आहे, पण हे खूपच छान वाटले. म्हणजे आपल्या मराठी घरांमध्ये तरी ह्या सगळ्या गोष्टींनी आपण घर डेकोरेट करावं असं मला वाटतं. तर तुमची एकादशी कशी गेली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आता मी तुम्हाला दाखवते अजून काय घेतलं ते. तर हे 2 टाळ घेतले आहे, म्हणजे गणपतीमध्ये वगैरे किंवा सोसायटीमध्ये काही भजनं वगैरे काही असेल त्यावेळेस वापरता येतं. आणि ही एक छोटीशी फुलदाणी किंवा उरली ही घेतली आहे, तर पितळेची आहे ही. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.